मला एका दिवसाच्या ट्रिपसाठी ना बाहेर जायचं होतं, प्लीज मी ट्रीटमेंट घेतली. मला वाटतंय खूप छान दिसेल हा. नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ शूट करते, कारणही तसंच आहे. तर आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर असं जास्त काय मोठा प्लॅन नाही आहे. आम्हाला एका दिवसाच्या ट्रिपसाठी ना बाहेर जायचं होतं, पण त्यांना सुट्टी नाही भेटली, त्यामुळं मग आम्ही ती कॅन्सल केला. आणि त्यामुळेच ना मी भरपूर शॉपिंग केली होती, ती सुद्धा तुम्हाला दाखवतेच. मागच्या वेळी आम्ही कोकणात गेला होतात ना, त्यावेळेस काहीच शॉपिंग केली नाही, मग अचानक गेलो होतो आम्ही. त्यामुळे ना मी अगोदरच यावेळी शॉपिंग वगैरे करून ठेवली होती, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. आजचा असा मोठा काही प्लॅन नाही आहे, छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. मला बाहेर पण जायचं आहे, त्यांच्यासाठी ना वॉच घेणार आहे. पण मला वॉच कोणती घ्यायची, म्हणजे मला एवढं वॉचचं समजत नाही आहे. बघू आता तिथं गेल्यावरती काय होते. तर आणि थोडंसं सामानसुद्धा आणाय बाहेर जायचे, केक वगैरे सुद्धा आणणार आहे, हे सुद्धा लवकर येणार आहेत. तर दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच. आणि मी जी दाताची ट्रीटमेंट ठेवली असा व्हिडिओ टाकला होता आणि त्यावर भरपूर कमेंट होत्या की कशासाठी. तर माझ्या दातामध्ये गॅप झाला आहे, ते दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यासाठीच मी ट्रीटमेंट घेतली आहे. बघू आता काय होते. तर ब्रेसेस लावावं लागतील किंवा मग आणखी 1-2 ट्रीटमेंट सांगितल्यात मॅडमनी. सध्या तर काही नाही, आता नेक्स्ट मंथमध्ये मी गावाकडे जाणार आहे. तिथून आल्यावर मी कंटिन्यू करणार आहे ती ट्रीटमेंट. तर असंच माझ्यासोबत ते कनेक्ट राहत चला. मग पटपट मी काय काय शॉपिंग केली मी तुम्हाला दाखवते, आणि ज्या दिवसभरात जे काय होईल ते सुद्धा दाखवते. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा. स्टे ट्यून. सर्वात अगोदर तर मी हा वेअर केलाय का, हा टी शर्ट आहे, हा घेतलेला आहे मी. हा भरपूर वेळा यूज केलाय. थोडासा वेगळा पॅटर्नमध्ये आहे, पण घातल्यावरती खूप छान दिसतोय. आणि पफी स्लीव्ज आहेत आणि याची प्राईससुद्धा खूप कमी आहे. खूप सुंदर आहे हा टी शर्ट, एकदम कम्फर्टेबल वाटतंय घातल्यावरती. त्यानंतर आहे डेनिम स्कर्ट, ब्ल्यू कलरचा आहे, खूप सुंदर आहे आणि स्ट्रेचेबल आहे. याच्यावरती ब्लॅक टी शर्ट किंवा मग ब्लॅक कलरचा टॉप ना घातल्यावरती खूप छान दिसतोय, खूप सुंदर आहे. असे बटन दिलेले आहेत आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे एकदम असं कम्फर्टेबल वाटतंय. खूप छान आलं आहे याची क्वालिटी सुद्धा. नेक्स्ट मी ना जास्त करून ब्लॅक कलरच मागवलेत, कारण मला ब्लॅक कलर खूप आवडतो. त्यानंतर आहे हा क्रॉप टॉप, जे खूप सुंदर आहे आणि अशी फ्लावरची याच्यावरती डिझाईन आहे, घातल्यावरती खूप सुंदर दिसतो. हा काही मी वेअर करून बघितलेला नाही, पण मला वाटतंय खूप छान दिसेल. हा एकदम क्रॉप टॉप आहे आणि खूप सुंदर आला आहे. ह्याची सुद्धा क्वालिटी आणि 300 काहीतरी असंच आहे याची प्राईस. त्यानंतर ना आणखी एक टी शर्टच आहे, हे 2 टी शर्ट मागवलेत मी. हे एक मी वेअर केलेलं आणि हे सुद्धा ब्लॅक कलरच आहे. हे सुद्धा छान आहे. हे दोन्ही पण 200च्या आतमध्ये भेटलेत मला, पण खूप सुंदर आहेत. ह्याची सुद्धा क्वालिटी ना खूप छान आली आहे. त्याचा कपडा ना थोडासा स्ट्रेचेबलमध्ये येते, पण छान आहे ह्याची क्वालिटी सुद्धा. आहे हा टॉप, थोडासा ह्याची प्राइस ना जास्त आहे, पण ह्याची क्वालिटी जी आली का ती खूप सुंदर आली आहे आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान दिसतोय. मी या अगोदर एका व्हिडिओमध्ये घातला पण होता, पण त्याची मला ना ते थोडासा साईजला लहान होता, मग मी हे एक साईज अप मागवले आहे. याची सुद्धा क्वालिटी ना खूप छान आली आहे. त्यानंतर मी 2 बॉडीकॉन ड्रेस ऑर्डर केलेत. त्यातलाच हा आहे एक रोज पिंक आणि ब्लॅक कलरचा, शिना नेकला अशी डिझाईन दिलेली आहे. खूप सुंदर आली याची सुद्धा क्वालिटी आणि याची प्राइस तर खूपच कमी आहे, फक्त 250 रुपयाला आहे हा ड्रेस. प्राइस ना खूपच कमी आहे, फक्त 250 रुपयाला आहे. आणि याची क्वालिटी जी आली का ती एक नंबर आली. त्यानंतर हा सुद्धा बॉडीकॉनच आहे, पण हा ना लॉंग मध्ये येतोय आणि मी आज हा वेअर करेल, जो की असा आहे, असा काहीसा आहे.
जो की असा काहीसा आहे. मी इथं साईडला जर आज वेअर केला तर मी त्याचा फोटो किंवा मग एक छोटीशी क्लिप लावतेच. हा सुद्धा खूप सुंदर आहे. त्यानंतर मी ह्याना एक अनारकली ड्रेस ऑर्डर केलाय. माझ्याकडे अनारकली ड्रेसेस जास्त नाही आहेत म्हणून. जो की मला खूप सुंदर रिसीव झालेला आहे. बघा, मोरपंखी कलर आहे. बहुतेक इथं ना थोडासा वेगळा कलर दिसेल तुम्हाला. याचा कलर मोरपंखी आहे. थोडासा तुम्हाला वेगळा कलर दिसेल व्हिडिओमध्ये, पण खूप सुंदर याची क्वालिटी आली आहे आणि घातल्यावरती सुद्धा खूप छान दिसतो. खूप छान आहे. सिंपल अशी सिगारेट पॅन्ट आहे याच्यावरती. याची ओढणी मला खूप आवडली. ऑर्गेन्झा मध्ये आहे. खूप सुंदर आहे ओढणी सुद्धा. हे सर्व मी माझ्यासाठी घेतलं आहे आणि मी यातलं काहीच रिटर्न नाही करणार. एक दोन टॉप आणि एक जीन्स होती जी की मला आवडली नाही म्हणून मी ती रिटर्न केली आहे. तर चला मग आता दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. पटकन आवरून मला आधी बाहेर जायचं, हे लवकर येणार आहेत. तर चला मग पटकन तयार होते. तर चला पटपट मी तयार होते. बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्याशिवाय बाहेर काही जात नाही. आणि तुम्ही सुद्धा ना सनस्क्रीन भरपूर लावत जा बाहेर जाताना. बाहेर सध्या ना खूप ऊन पडले. जे काही सामान घ्यायचं होतं ते बघण्यासाठी ना मी अगोदर डीमार्टला आले होते. इथे भेटतंय का बघा म्हटलं, पण मला इथे ते काहीच नाही भेटलं. त्यानंतर इकडे एक फेरफटका मारून घ्यावं म्हटलं तर टी शर्ट खूप छान आले होते डेली यूजसाठी. तेच घ्यायचे होते तर बघत होते, एक दोन घेतले पण त्यांना वॉच काही नाही घेतली. त्यानंतर ना हे सर्व घेऊन बाकीचं सामान सुद्धा बाहेरच भेटलं, तिकडे घेतलं. मग त्यानंतर केक घेण्यासाठी ते केक शॉपमध्ये आले होते. मला पाहिजे होता तसा काही तर केक भेटला नाही, तरी यातलाच एक केक घेतला. त्यानंतर घरी आले आणि मला थोडंसं डेकोरेशन करायचं होतं, ते करून घेतलं. मला एक रील शूट करायची होती, ती केली. त्यामुळे मी लॉंग व्हिडिओमध्ये जास्त काही शूट करू शकले नाही. त्यानंतर जेवण बाहेरूनच ऑर्डर केलं होतं. मी घरीच बनवणार होते पण उन्हात फिरल्यामुळे खूप माझं डोकं दुखत होतं. तर चला म्हटलं जाऊ द्या बाहेरूनच ऑर्डर करावं. मस्त जेवण वाढून घेतलं आणि गप्पा मारत मारत बऱ्याच दिवसानंतर दोघांनी छान असं जेवण करून घेतलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करून जा. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.